कशी बशी प्रयत्नात ॲम्ब्युलन्स सुरक्षित काढण्यात यश झालेला. ॲम्ब्युलन्स आता जाईल. ही वळवून जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे नाही तर. ओव्हर स्पीडला ज्या वेळेला फाईन येतात, 70चं स्पीड 80चं स्पीड क्रॉस केल्यानंतर ज्या वेळेला फाईन येतात गाड्यांवरती, तसं स्लो गाड्या झाल्या 2-2, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये लोक राहिले, त्याची गव्हर्नमेंटला फाईन नाही आहे का? हां, ही वेळच काय येते. लोकांना लहान मुलं आहेत, पाण्याची सोय नाही इथे रस्त्यामध्ये, ऊन दुनिया भरते, 40च्या पुढे टेम्परेचर आहे, पाण्याची सोय नाही. वेलकम बॅक मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता मी आहे मुंबई गोवा हायवेवर. तुम्ही बघत असाल पाठीमागे गाड्या आहेत, तुफान ट्रॅफिक आहे. आणि तुम्ही बघत असाल जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही इथे अडकलेलो आहोत सगळे ट्रॅफिकमध्ये. तर नेमकं कारण काय ते बघूया. आता आपण जाऊया पुढे. सो चला, चाललो आहे तिथे. लेट्स गो. गाडी आमची खूप पाठी राहिली आहे. भरपूर वेळ झाला, म्हटलं बघूया आता पुढे काय आहे, कशासाठी ट्रॅफिक लागलं एवढं. रस्त्याचं काम आहेच, त्याहूनही सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे, काहीतरी गडबड आहे. सो चला. हे बघा, जवळजवळ 2 तास झालेले आहे ट्रॅफिकला, गाड्या हलत नाही आहेत. रॉंग साईडने सुद्धा गाड्या टाकलेल्या आहेत. आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर. प्रवाशांचे खूप हाल झालेले आहेत. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप हाल झाले ते बघा. कंटाळले, ड्रायव्हर सुद्धा संताप आहे, बिचारे कंटाळलेले आहेत. आम्ही आलो होतो, आमच्या गाडीचे मालक. हे बघा काय झालं. घाई करू नका, प्रवास सुखाचा करा आणि सुरक्षित करा. थोडं सहकार्य करूया आपण वाहन नियंत्रणेला. मंडळी पण एवढंच सांगतोय, गाडी रॉंग साईडला टाकू नका, कारण जर सुरळीत जाणारा रस्ता असेल ना, थोडा ट्रॅफिकमध्ये उशीर होईल, पण हरकत नाही. इथे तुम्हाला 1 तास लेट असेल, पण 2 तास होईल, पण सुरळीत जा. विदाऊट रॉंग साईडला गाडी घालू नका, तर सगळ्यांचा खोळंबा होतो आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. हे जास्तीत जास्त ट्रॅफिक आहे रॉंग साईडने टाकल्यामुळे झालेलं आहे. तर कृपया विनंती आहे, रॉंग साईडला गाड्या टाकू नका. आमचे शिंदेसाहेब बघा स्वतः मदत करतात. पोलीस नियंत्रणाला सहकार्य करा, वाहतूक नियंत्रणेला सहकार्य करा. बघा किती स्ट्रगल करावं लागतं आहे. इकडचे नागरिक सुद्धा सपोर्ट करत आहेत. खूपच छान. आणि पुढे तिकडे ट्रॅफिक आहे. पुन्हा बघा डिवायडरवर गाड्या चढवतात. मंडळी एवढं सगळं धावपळीत बघा, ॲम्ब्युलन्स येते आणि त्या ॲम्ब्युलन्सला आता वाट कशी मिळेल समजलं पाहिजे, कारण रॉंग साईड गाड्या टाकायच्या नाही आहेत. रॉंग साईड गाड्या टाकल्यामुळे हा पूर्ण सिनारिओ झालेला आहे. इवन इकडे देखील ॲम्ब्युलन्स अडकले आहे आणि पुढे पण, त्यामुळे विनाकारण येणाऱ्या दुसऱ्या लाईनच्या गाड्यांना प्रॉब्लेम होतो आहे. जागरूक राहा नागरिकांनो. कशी बशी प्रयत्नात ॲम्ब्युलन्स सुरक्षित काढण्यात यश झालेला. ॲम्ब्युलन्स आता जाईल, पण नागरिकांना कळत नाही. मंडळी थोडंसं यश झालेलं आहे ट्रॅफिक क्लिअर करण्यात, परंतु भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे लोकांनी रॉंग साईडला गाड्या टाकल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता दुसरी साईड पण पॅक झालेली आहे.
ॲम्ब्युलन्सचा रस्ता आला पाहिजे. आता बंद करा ते. हे बघा गणपतीला वरडला. आता गणपतीला एवढी बेकार हालत होणार आहे ना मंडळी. बघा आता आमच्या कंपनीचे विश्वस्त ट्रान्सपोर्टरसुद्धा आहेत, तर ते सुद्धा इथे सपोर्ट करायला, वाहतुकीचे नियम सांगायला सपोर्ट करत आहेत. तुम्ही बघताय. सो प्रत्येक नागरिकाची पण ही जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने सुद्धा समजलं पाहिजे रॉंग साईडला गाड्या टाकायच्या नाही, बरोबर ना. रॉंग साईडला टाकल्यामुळे जास्तीत जास्त झालेलं आहे. काही गरज नव्हती रॉंग साईडला टाकायची. हे बघ थोडा उशीर झाला तर हरकत नाही. त्यामुळे सगळेजण हे बघा कसे सपोर्ट करत आहेत पोलीस प्रशासनाला. ही जाऊ दे इकडे, ही वळवून जाऊ दे, जाऊ दे नाही तर सरळ जाऊ दे. ही जाऊ दे इकडे, जाऊ दे कमी होईल. जा सरळ जा, जावा सरळ, जाऊ दे पटकन. एक इकडे जाऊ दे, एक इकडे जाऊ दे. तर मंडळी फायनली आता आम्ही गाडीतून बसलेलो आहोत. खूप आता परिश्रम केलेले आहेत. सर आहेत सगळे. जनार्दन इकडे. सर कसं वाटतं? अरे थोडं हलका वाटला आता थोडं आपण निसर्गामध्ये आता चाललंय. पण सुरुवातीलाच एक मोठं संकट आलं होतं आणि संकटावर मात केलेलं आहे. आणि आमचे अजूनही काही संकट सुटलं नाही. बाहेर निघाले. ट्रान्सपोर्ट अधिकारी आहे. शिंदे साहेब कसं वाटलं? पण ही चुकी मग मला वाटते नागरिकांची, ज्यांनी रॉंग साईड टाकल्या, बरोबर ना. अरे रॉंग साईडला नागरिकांनी टाकायची वेळ का आली? गव्हर्नमेंटनी जर 12 वर्ष झालं हा गोवा रोड बनतोय, तो वेळेत बनवला असता ही वेळच आली नसती ना. लोकांना ही वेळ काय येते? गव्हर्नमेंटला गाड्यांवर केसेस करायला, ऑनलाईन फाईन करायला दरवाजापर्यंत कसे पोहोचतात? हां, GST मध्ये गव्हर्नमेंट घेते ना टॅक्स, गाड्यांकडून नाही घेत टॅक्स. रोड टॅक्स घेतात, सगळे टॅक्स घेतात. आणि सुविधा काय ही अशी 4-4, 10-10 तास बसा ट्रॅफिकमध्ये. किती रोड झालाय? 12 वर्षात किती रोड झालाय बघा. येऊन इथे काय परिस्थिती आहे लोकांची. एकदम. तर मंडळी खरंच चांगलं बोलले, कारण संताप झाला. कारण एवढ्या अटंग्या उन्हात भरपूर नागरिक आहेत, पब्लिक भरपूर जमा आहेत आणि खूप भरपूर ट्रॅफिक वगैरे 3-4 तास. तर काहीतरी बदल झाला पाहिजे. आणि मुख्यतः म्हणजे रोड वाहतुकीचे नियम पाळा. मी तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो मंडळी. आणि मेन म्हणजे काय माहितीये, रॉंग साईडने गाड्या टाकू नका. फाईन येतात. ओव्हर स्पीडला ज्या वेळेला फाईन येतात, 70चं स्पीड 80चं स्पीड क्रॉस केल्यानंतर ज्या वेळेला फाईन येतात गाड्यांवरती, तसं स्लो गाड्या झाल्या 2-2, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये लोक राहिली, त्याची गव्हर्नमेंटला फाईन नाही आहे का? हां, याच्यासाठी काय सुविधा आहे? ओव्हर स्पीडला फाईन येते, म्हणजे ते 10-10 तास लोक ट्रॅफिकमध्ये मरतात, त्याचं काय परिस्थिती? आणि त्याला केवळ गव्हर्नमेंट जबाबदार आहे. 10-10 वर्ष रोड बनत नाहीत, लोक रॉंग साईडने येतात. तुम्ही सांगतात रॉंग साईडला गाडी चालवू नका, रॉंग साईडला चालवू नका. ही वेळच काय येते? लोकांना लहान मुलं आहेत, पाण्याची सोय नाही इथे रस्त्यामध्ये. ऊन दुनिया भरते, 40च्या पुढे टेम्परेचर आहे, पाण्याची सोय नाही. लोकांनी काय करायचं? का मजबूर होऊन लोक रॉंग साईडला गाड्या टाकतात? कशासाठी करताय सांगा? ओव्हर स्पीडला जर तुम्ही केसेस देतात, तर मग या स्लो स्पीडला 10-10 तास गाड्या थांबतात, त्याची फी कोणी घ्यायची? त्याची नाही का गव्हर्नमेंटला पनिशमेंट काय त्याची? याचा सगळ्यांनी विचार करावा. गव्हर्नमेंटने पण याचा विचार करावा.